मंडळी नमस्कार. बारामतीची निवडणूक म्हटलं की सर्वच पक्षांच्या श्रीमुखावर 12 वाजलेले दिसतात, हे लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाची ती निवडणूक असते नेहमीच. अजित पवार गेल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक बिनविरोध होत आहे, हे स्पष्टपणे लक्षात घ्या. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा शरद पवारांची चाणक्य नीती पुढे आली आहे मंडळी, असं दिसते आहे. या सर्व विषयाचा गांभीर्याने अभ्यास केला तर यालाच म्हणतात शरद पवार हे चित्र पुन्हा महाराष्ट्रात उभं झालं आहे. मंडळी, पवार कुटुंब वेगवेगळ्या पक्षात असलं तरी पडद्यामागे ते एकच आहे का, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बारामती महाराष्ट्राच्या राजकारणाचं हृदय मानलं जातं, हे लक्षात घ्या. ते हृदय मानलं जाणारं ठिकाण आहे, महत्वाचं ठिकाण आहे बारामती. आणि इथे पुन्हा एकदा असा निर्णय झाला आहे बिनविरोध निवडणुकीचा, ज्याने समाज मनावर पुन्हा अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. बारामती पोटनिवडणूक आता बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. आणि हा फक्त एक साधा राजकीय योगायोग नाही, हा राजकीय साधा योगायोग नाही, तर एक मोठी राजकीय रणनीती असल्याची चर्चा रंगते महाराष्ट्रात. सुरुवातीला काँग्रेसकडून थोडी रस्सीखेच झाली, तुम्ही बातम्या ऐकल्या, वाचल्या, बघितल्या असतील. ते या ठिकाणी उमेदवार टाकणार होते अशी चर्चाही होती. काही ठिकाणी विरोधाची भूमिका घेतली जाईल अशी चिन्ह दिसत होती. पण अचानक काय झालं? अचानक काँग्रेसने माघार घेतली. हा निर्णय मंडळी इतक्या सहज घेतला असेल का हो, की पडद्यामागे आधीच सगळं ठरलं होतं? कारण राजकारणात कुठलीही जागा, विशेषतः बारामतीसारखी महत्वाची जागा, शरद पवार शाबूत असल्यावर इतक्या सहजपणे सोडली जाईल असं होत नसतं, असं घडतच नसतं, कधीच नाही. आता दुसरी बाजू पाहिली तर हे निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार झाले, पण त्यांच्या समोर कुणी ठोस आव्हान उभंच राहिलं नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? हा त्यांचा वाढता प्रभाव आहे की आधीच कुटुंब हिताच्या दृष्टीने विरोधकांना बाजूला करण्याची रणनीती शरद पवारांकडून पडद्याच्या आडून आखली गेली होती? मंडळी, कारण जिथे निवडणूक असते तिथे लढत असते, तुम्हाला ठाऊक आहे. जिथे निवडणूक असते तिथे प्रचार असतो. जिथे निवडणूक असते तिथे टीकेच्या मुद्द्यावर युद्धाची तयारी केली जाते, त्याची प्रॅक्टिस केली जाते. नेहमीप्रमाणे तुम्हाला अनुभव असेलच. पण इथे लढतच नाही, म्हणजे काहीतरी वेगळं चाललंय हे चित्र स्पष्ट दिसतं. आणि इथेच येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा. कोणता? पवार कुटुंब एका बाजूला सुनेत्रा पवार यांचा गट आहे, तर दुसऱ्या बाजूला कोणाचा? शरद पवार यांचा गट. वरकरणी पाहता किंवा वरवर पाहता हे दोन्ही वेगवेगळे राजकीय प्रवाह आपल्याला वाटतात. पण अशा घटनांमुळे पुन्हा एक वेगळीच शंका निर्माण होते. आणि मी यावर अनेक व्हिडिओ केले आहेत की तुम्ही पवारांना वेगळं समजू नका. माझे व्हिडिओ बघा चॅनलवर जाऊन. शरद पवार आणि सुनेत्रा पवार हे खरंच वेगळे आहेत का हो, की फक्त दिसायला वेगळे आहेत? कारण तुम्हाला ठाऊक असेल, अजित दादा पवार हयात असताना देखील अनेकदा याची प्रचिती महाराष्ट्राला वारंवार आली आहे, पण लोक विसरून जातात. कारण बारामती सारख्या गडावर, मी तर सिंहगड म्हणतो त्याला, बारामती सारख्या सिंहगडावर जिथे प्रत्येक पक्ष ताकद लावतो, आपली शक्ती पणाला लावतो, तिथे जर विरोधकच मागे हटले तर याचा अर्थ एकच, आतून काहीतरी समन्वय आहे. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा ही चर्चा जोर धरते की पवार कुटुंब राजकारणात वेगवेगळ्या बाजूंनी खेळत असलं तरी त्यांचं अंतिम उद्दिष्ट मात्र एकच आहे. तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो. आपण दोघंही दोन वेगवेगळ्या रस्त्याने चालत राहू, तू तिकडनं ये, मी इकडनं येतो, पण आपलं ध्येय मात्र एकच आहे, असं त्यांना म्हणायचं असतं. ते म्हणजे फक्त कोणतं ध्येय? सत्ता. यामध्ये आणखी एक मोठा बदल म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष पदावरून दूर करण्याची चर्चा रंगलेली आहे. आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या हाती सर्व सूत्र राष्ट्रवादीचे जातील. हा फक्त एक संघटनात्मक बदल आहे का, की यामागे मोठी रणनीती आहे? कारण कोणाला वर आणायचं आणि कोणाला बाजूला सारायचं हे ठरवणं ही साधी सोपी गोष्ट नसते राजकारणामध्ये. त्यासाठी अनुभव आणि दूरदृष्टी लागते. आणि या सर्व गोष्टी इतक्या लवकर सुनेत्रा वहिनींना कळल्या असेल असं वाटत नाही. आणि मग इथेच शरद पवार यांचं नाव पुन्हा समोर येतं चाणक्याच्या नामकरणामध्ये. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना चाणक्य का म्हटलं जातं याचं हे जिवंत उदाहरण मानलं जातं.
आणि वेळोवेळी आपल्याला असे अनुभव येतात. अनेक वेळा त्यांनी असे राजकीय डाव टाकलेत ज्याचा अंदाज विरोधकांनाही उशिरा येतो आणि सगळ्यांना कळतच नाही. यापूर्वी अनेकदा त्यांनी अनेकांना पाणी पाजलंय राजकारणात आणि हे सर्व खेळ त्यांना सहज हाताळता यावे यासाठीच ते 86व्या वर्षी देखील राज्यसभेत रुतून बसले आहेत. परिस्थिती कशीही असो मंडळी, सत्ता थेट हातात नसली तरी त्यावर नियंत्रण कसं ठेवायचं हे शरद पवार यांना चांगलं ठाऊक आहे. त्यांची हीच हुशारी आहे मंडळी. बघा, समोरून काहीतरी वेगळं दिसू द्यायचं आणि पडद्यामागून खेळ आपल्या पद्धतीने चालवायचा. त्यामुळेच आजही अनेकांना राजकीय क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, असं वाटतं की निर्णय वेगवेगळ्या गटांचे असले तरी अंतिम सूत्र कुठेतरी एकाच ठिकाणी जोडलेली आहेत. थोरले पवार म्हणतात त्यांना. थोरले पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते कधीच उघड बोलत नाही, पत्रकारांना माहीत आहे. त्यामुळे अलीकडच्या अनेक उतावीळ नेत्यांनी आपल्या गुडघ्याचं बाशिंग काढून टाकायला पाहिजे. काढून टाकायला नाही, फेकायला पाहिजे. आणि राजकारणात टिकायचं असेल त्यांना, या नवोदितांना, काही उतावळ्यांना, तर शरद पवारांकडे त्यांनी बारामतीला जाऊन क्लास लावायला पाहिजे मंडळी, असं वाटतं. बारामतीची ही बिनविरोध निवडणूक ही फक्त एक राजकीय घटना नाही तर एक स्पष्ट संदेश आहे. संदेश असा की महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही काही खेळ असे आहेत जे सर्वसामान्य जनतेला दिसत नाहीत. अनेकदा राजकीय क्षेत्रातील अनेकांना कळत देखील नाही, मोठमोठ्या नेत्यांना कळत नाही त्यांचे खेळ. कारण शरद पवारांचा मार नेमका कुठे बसतो हे सूज आल्यावरच कळते. कारण या वयात लोक, तुम्हाला ठाऊक आहे या वयात काय असतं, हो या वयात रामनाम जपायचा असतो, अंथरुणावर लोक असतात. पण शरद पवार राज्यसभेवर रिमोट ठेवून ताठ बसले आहेत. त्यांचे हे खेळ ऐकायला सोपे असतात पण त्यांचे परिणाम मात्र फार मोठे असतात मंडळी. आता प्रश्न तुमच्या समोर आहे, ही सगळी घडामोड ही फक्त योगायोगांची साखळी आहे का, की खरंच पवार कुटुंब आतून एकच आहे आणि बाहेरून मात्र वेगवेगळं चित्र दाखवलं जात आहे आपल्याला सिनेमासारखं? तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धारदार आणि सखोल विश्लेषणासाठी आपल्या रिनेश रंजन चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मंडळी. राजकारणात खेळ दिसतो एक पण चाल असते दुसरी. म्हणून या निमित्ताने काही नवे नेते राजकीय बाजारपेठेत आले आहेत. तुम्हाला माहिती आहे फार उतावीळ आहेत ते, 2-4 युवक आहेत. त्यातील अनेकांना खरं राजकारण मला वाटतं अजूनही कळलं नाही. काहीही बोलतात माही करून, काहीही. त्यातले काही जण निव्वळ मारण्या कापण्याच्या गोष्टी मंचावरून करतात. टीकेची पातळी अगदी खालची असते. कुणी खरातकडे भविष्य बघतात तर कुणी राम रहीमच्या जाड्यात अडकतात, कुणी त्या बागेश्वर धामकडे पाया पडायला जातात. या अशाच पोरखेडी लंगडीत रुपाली चाकणकरांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त झालं मंडळी. या निमित्ताने मी नव्या नेत्यांना सांगतोय म्हणजे मी काय सांगणार त्यांना, त्यांनीच हे समजायला पाहिजे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार ते कसं शक्य झालं, तर फक्त शरद पवार. असो मंडळी, तुर्तास थांबतो. आपल्याला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की काय आहे ते लिहा. आणि आमचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी या मुक्त पत्रकारितेला जिवंत ठेवणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, ही परिस्थिती बघून आजची, असं मला वाटतं. म्हणून म्हणतो, तुम्हाला विनंती आहे, जॉईन बटन दाबून रिनेश रंजन चॅनलचे सदस्य व्हा. आम्ही बोलत राहावं असं वाटत असेल तर तुमच्या यथायोग्य यथाशक्ती आर्थिक सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे मंडळी. बघा, जमलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मात्र शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत मंडळी, नमस्कार करण्यापूर्वी एक तुम्हाला आणखी आनंदाची बातमी सांगतो. आपल्या चॅनलवर लवकरच 1 लाखाचा आपला परिवार होत आहे. 1 लाख सबस्क्रायबर्स आपण पूर्ण करणार आहोत काहीच दिवसांमध्ये, काहीच एखाद महिन्यांमध्ये. तर तुमचं सहकार्य फार मोलाचं लाभलं. अतिशय अल्पावधीत हे चॅनल लाखापर्यंत पोहोचलं. हे सर्व सहकार्य, याचं सर्व श्रेय तुम्हाला जातं मंडळी. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार. काळजी घ्या.